रामटेकचं गडमंदिराचे सीताराम मंजुरी पुन्हा आज सुरू होत आहे की प्रत्येकाने आपला योगदान या सीताराम मंजुरीला कायम ठेवण्यासाठी द्यावा। दुसरं अतिशय महत्वाची बातमी मला सांगण्याची आहे की आपण पूर्वमध्ये रामटेकचं एवढे आणि लवकरात लवकर महाराष्ट्राच्या विधानसभेत एक नवीन कायदा आपण तयार करत आहोत। त्या कायद्याचं नाव आहे श्री रामटेक मंदिर विश्वास संस्था अधिनियम 2026। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला स्वाक्षरी दिलेली आहे आणि लवकरच रामटेक राम मंदिरात शिर्डीच्या धर्तीवर शासनाचा एक ट्रस्ट आपण निर्माण करत आहोत। त्यासाठी विधानसभेत जावं लागेल। विधान परिषदेमध्ये हा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित होता आणि रामटेकला पूर्णपणे कारण की फक्त रिसिव्हरच्या पूर्णपणे वेळ उद्योग होऊ शकत नाही कारण की डबल चार्ज असल्यामुळे पेंडिंग होता आणि काही उच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश दिले आहेत। त्यामुळे सर्व अवैध स्ट्रक्चर या ठिकाणी काढण्याचे निर्देश पूर्वी दिलेले आहेत। कदाचित त्यामुळे स्ट्रक्चर देखील टाळावं लागेल, परंतु तुम्ही काळजी करू नका। रामटेकचा प्रशासनाला काय सुरू राहिलं पाहिजे यासाठी इथं कॉलेज डिसाईड होतं। पुरातत्व विभागाची परमिशन घेऊन लिगली त्या ठिकाणी नवीनचे काम अशा पद्धतीने तिथं बनवून देऊ जेणेकरून सेवक आहे त्या सेवकांना प्रत्येक अडचण आहे दूर होईल आणि भविष्याला देखील पार्किंग नंतर बरेच त्या ठिकाणी जीवनाची खर्च उपलब्ध होईल। रामटेकचे जो श्री महाराजांची कोर्टाचे रिसिव्हर आहे त्यांना देखील एक बैठकीत आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतले की रामटेक राम मंदिराचा जो अकाउंट आहे त्याचे 10 लाख रुपये कधीच लागते। आपलं स्वप्न आहे की रामटेकच्या राम मंदिरच्या अकाउंटमध्ये किमान 10 कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध राहतात आणि महाराष्ट्राच्या इतर संस्थेप्रमाणे रामटेकचं राम मंदिर संस्थेने देखील एक समृद्ध करण्यासाठी लवकरच आपण 60 ते 70 एकर जमीन राममूर्ती आणि कालिदास शक्तीसाठी संपादित करत आहोत आणि रामटेकला चित्रपट निर्मितीची भेट दिलेली आहे ती देखील लवकरात लवकर पूर्ण होईल। 125 एकर जमीन आता फिल्म सिटीच्या नावाने झालेली आहे आणि भविष्यात अधिक संसाधन देखील होईल। काही लोक जबरदस्ती रेट वाढवून राहिले त्यांना एवढं लागलं की त्यांची जमीन संपादित होईल सरकारच्या नियमानुसार त्याच्या मिळणार हे देखील मेसेज या ठिकाणी गेलं पाहिजे कारण मला सांगताना जसं मी सांगितलं न्याय केला विचारलं देखील परंतु कोणी या गोष्टीची गुंतवणूक सरकार कुठे जागा एवढी संबंधित करू शकते आणि तुमच्या स्वार्थासाठी नाही रामटेकच्या विकासासाठी भविष्यामध्ये अनेक चुका या बांधकाम करताना काही सेवकांच्या झाल्या कामगारांच्या झाल्या काही रिसिव्हरच्या झाल्या काही पुरातत्व विभागाच्या झाल्या। दशरथ मंदिराने गोकुळवाडा आणि पुढच्या सर्व भागापर्यंत जी चोरी झालेली आहे ती चोरी चुकलेली आहे दगड चांगल्या पद्धतीने लावला झाला नाही। या रामराईमध्ये जी रेलिंग लावलेली ती चुकलेली आहे परंतु आता मात्र आपण रामटेकच्या संस्थेला आव्हान करतो जनतेला आव्हान करतो रामभक्तांना आव्हान करतो की जे काम होत आहे ते गरजेचं राहून तिथं सांगून टाका मला करणार मी प्रत्येक कामावर मी लक्ष देत असतो परंतु कधी कधी मी व्यस्त त्याला काही प्रयत्न घेतात आणि आता जे मंदिराच्या समोर जे गेट सुरू आहे रामटेक मंदिराची ते अतिशय दर्जेदार सुरू आहे आणि भविष्यात लवकरात लवकर सर्वात पहिले राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिर याच्या आतमध्ये जे आयवेट लागलेला आहे तो पूर्ण आयवेट आपण आता काढत आहोत आणि रामटेकचं राम मंदिर जसं
आपण बाहेरून चांगलं केलं पुन्हा काढून तर 6 कोटी आयडेंटिटी आपण काढणार आहोत आणि त्याच्या प्रोजेक्ट मध्ये काढून रामटेकचं राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिर जे आपल्याला 175 कोटी रुपये रामटेकच्या पूर्ण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लागणार आहे आणि त्यामध्ये पहिल्या नंबरमध्ये आपण जसे गेट झालेले आहेत त्या पद्धतीने आता राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिर हे देखील आता पूर्णपणे आज करून शास्त्रसिद्ध पद्धतीने आपण त्याचा पूर्णपणे महिने 2 महिन्यामध्ये याला आपण मंजुरी देऊ. पैशाची अडचण अजिबात नाही आहे. काम चांगल्या प्रकाराची अडचण आहे आणि रामटेकचा आधाराचा साईड आहे हा रामटेकचा एक घरामध्ये मानचिन्ह झाल्यासारखा झालेला आहे की जे दगड आहे आपण जेव्हा टाईल्स लावतो किंवा फ्लोरिंग बसवतो ती वर्षातून 5 वर्षापर्यंत खराब होते परंतु सँडस्टोन जर आपण लावला 2000 वर्ष खराब होणार नाही 10,000 वर्ष खराब होणार नाही अशा पद्धतीचं सँडस्टोन आपण या ठिकाणी लावत आहोत आणि रामटेकचं नेहरू मैदान आणि रामटेकचं लाठी तलाव हे पूर्णपणे आपण सँडस्टोन करत आहोत. रामटेकच्या गांधीला सँडस्टोन लाईटिंग लावलेली आहे. भविष्यात ते पूर्ण लाईटिंग आपण काढू आतमध्ये लाईटिंग आपण काढू आणि रामटेकच्या गांधी देखील पूर्णपणे सँडस्टोन आपण चांगलं करू जेणेकरून 1000 वर्षापर्यंत देखील चांगलं राहायला पाहिजे. काही सुद्धा बघताना नव्हतं अनवधान नव्हतं आपल्याला कळत नाही की आपल्या कुठे जय श्रीराम म्हणून आपण काही पद्धती करू नाही त्या जय श्रीराम लिहिण्यामुळे त्या दर्शक वापरतो अवगत होते राम मंदिराचा अवगत होते त्यामुळे ज्याच्या मनात जय श्रीराम पेंटिंग करून लिहावं जय श्रीराम लिहितात काही लोक प्रेरित नाव लिहितात दुर्दैवी आहे आणि म्हणून सर्वांनी जागरूक नागरिक म्हणून याची काळजी घ्यावी. हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करावं की महाराष्ट्राच्या समोर ही जागरूकता पद्धती पाहिजे आणि सीतारामन रसोई सुरू केली त्यासाठी मी सर्व सीतारामन रसोईची टीम आहे त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो ते खूप उपमहाविद्यालयाचे काम करतात आणि याला निधीची अडचण होऊ नये याची जबाबदारी रिसिव्हरची आहे आणि स्थानिक प्रतिनिधी माझी देखील आहे. गरज पडली त्यांच्याकडे जाऊ निधी मागू परंतु रामटेकच्या राम मंदिरमध्ये करोडो रुपये जमा केल्याशिवाय आता स्वस्त बसायचं नाही आणि आपला रामटेकचं राम मंदिर करतं हा दुबळा नाही हा कमकुवत नाही तो राज्याच्या तिरुपती बालाजी सरकार किंवा राज्याच्या राज्यामध्ये तिरुपती बालाजी आहे शिर्डी आहे किंवा वैष्णोदेवी आहे किंवा शेगाव आहे यापेक्षा कुठेही कमी राहू नये अशा पद्धतीची ख्याती रामटेकची करायची आहे आणि ती आपण सर्वांनी या सहकार्य करावं. जून जुलै महिन्यात कैलास खेळ राम के काही धाम रामटेक एक नाम या अल्बमसाठी रामटेकला येणार आहे आणि त्या अल्बममुळे देखील पूर्ण देशामध्ये 50 लाख 2 कोटी 5 कोटी लोक ते तो व्हिडिओ पाहतील आणि रामटेकची प्रसिद्धी होईल. 4 दिवसापूर्वी माझी प्रसन्न जोशीची भेट झाली सवापास चर्चा झाली आणि प्रसन्न जोशीला आता मी मंगळवारी मुंबई भेटणार आहे. प्रसन्न जोशी म्हणजे ज्यांनी गुजरात में जिथे बहुत से सौगात में हे जेवढा जायला गुजरातला लिहिलेले ते प्रसन्न जोशीने लिहिलेले त्या किताबांनी त्याच्यावर ऑडिओ केलेले आहे. आज संध्याकाळी नाना पाटेकरांनी मकरंद फुले आणि आबिरखानसोबत मला कार्यक्रम नागपूरला गडकरी सरकारसोबत 4 वाजता वसंत देशपांडे राहणार आणि आता थोड्या वेळात वॉर्डमॅन रामटेकला येत वॉर्डमॅन म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र समाजाचं तलाव खोलीकरण केले रामटेकचा नागपूरला आपण फोन केलेला आहे बरेचसा तलाव फोन झालेला आहे मंदिर आणि रामायणाचा तलाव होत आलेला आहे. मी रामटेकचा माहिती केली आजच्या कार्यक्रमामध्ये वर्तमानपत्रामध्ये कामाफळा काढण्यात आलेला आहे परंतु खरं पाण्याचा जतन कसं करावं हे जगाला कोणी दाखवलं जातं तो रामटेकचा वाटत आहे. कारण की रामटेकची जी टेकडी आहे या टेकडीपासून जितके खाली जाणारे रस्ते आहेत रामटेकला जितके खाली जाणारे या टेकडीचं जेवढं पाहता मग रामतलाव असो टाकी तलाव असो रामायण तलाव असो गौतलाव असो की गौरवाडीचा समुद्र तलाव असो
की मावळा असो की किमती असो की अंबाळा असो, वरतं पावसाचं पाणी खाली कसं थांबवायचं याचा मॉडेल नागपूरमध्ये एक झालेलं आहे. आणि त्या फॉर्मेटला मी आता जो नागपूरच्या गडकरी साहेबांच्या कार्यक्रमासाठी आलेला आहे तो 11 वाजता लँड होत आहे दिल्लीवरून आणि 12 वाजता रामटेकला पोहोचतोय. त्याला रामटेकचे सर्व मुलं दाखवणार आहोत. आणि आमचा संकल्प आहे की पुढच्या 2 वर्षात जेवढे खाजगी असेल ते शासकीय असेल ते सर्व तलाव पुढच्या 2 वर्षात आपल्याला फोन करायचा आहे. आणि जसे नागपूर तलाव आपण आलेला आहे, जसं बरेचसे तलाव आपण झालेला आहे, त्याचं नामांकन तलाव आपण फोन केलेला आहे, तसे रामटेकच्या सलग 40 तलाव आहे जे लुप्त झालेले आहे. ते सर्व 40 तलाव पुढच्या 2-4 वर्षामध्ये आपल्याला पुनर्जीवित करायचे आहे. आणि रामटेकचा प्राधिकरण हा देशामध्ये जगामध्ये राहील अशा पद्धतीचे काम आपल्याला करायचं आहे. आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण एक वाजता 12 आपण माझ्याकडे आलेले आहोत. वाटतं आल्यानंतर त्यांची मोठी भेट आणि त्यांच्यासमोर रामटेकच्या तलावाचं प्रमाण आपण करणार आहोत. आणि नंतर मी नाना पाटील कार्यक्रमात आला आहे. मकर संक्रांतीमुळे आपल्याला येणं देखील रामटेक आहे. मला विश्वास आहे की भविष्यात येते नाना पाटील देखील येते. 2009 नाना पाटीलला माझ्या विनंती पत्रिका कार्यामध्ये संजय देवगडे यांना गेली होती, त्याची पेपरवेटी अजून माझ्याकडे ठेवलेली आहे. आणि मला विश्वास आहे की रामटेकचं वैभव वाढवण्यासाठी जगापुढे तो नेण्यासाठी त्याचं जतन करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. एका व्यक्तीचं काम नाही, टीमचं काम आहे. आणि प्रत्येकाने जबाबदारीने वापरून प्लास्टिक मुक्त आपण करायचं आहे. प्लास्टिकमुळे आपण पूर्ण त्या प्रकृतीच्या बाद प्लास्टिक फेकत असतो आणि प्रदूषण करत असतो. बांगलादेश विकेंद्र महाराजांचे उपाध्यक्ष अलम नागरिक आणि सर्व नगरसेवक यांना आमची सूचना आहे की 2014 राष्ट्रीय कालबंदीत हे प्लास्टिक मुक्त करावं, त्याला सगळ्यांनी पहिले द्यावं, जेणेकरून इथे लोकांना व्यवस्था होईल. उन्हाळ्यामध्ये 8 दिवसात करायला सांगतो. आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांना जे अपेक्षित आहे तो बदललेला रामटेक लवकरच आपल्याला दिसेल असं पाहिजे. असं लोकनाथांची चरणी प्रार्थना करून त्यांनी मला शक्ती द्यावी. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.